इथे कुठे गेले रे मग ते गेले वाटतं पण आता. आणि याचा कसा फ्रेश मूड झालेला आहे, आता झोपेतून उठलाय. एक पहा काय बिर्याणी, व्हेज बिर्याणी, चाय, वाईटा घाललाय. काय रे बाळा, अरे उत्तर 4 तास झालं झोपलाय, रात्री झोप नाही त्याची. कसं आहे आणाय कसं एक्सप्रेशन बघा त्याचे, स्ट्रॉंग आहे ना. कशासाठी आणलंय? ऑक्सिजन लेवल चांगली आणि वास येत आहे त्याच्यासाठी, फ्रेशनेससाठी. काय रात्रीचा ट्रेन मध्ये डान्स बघायचा आणि कसा डान्स. सिंगर आर्या माऊ आणि डान्सर आणि अरे आणि डान्स कसा करतो. मला झपटी पाहिजे, किती भारी दिसते. अरे विचारतोय सगळ्यांना इंग्लिश मध्ये प्रश्न आणि सगळी देतात त्याला इंग्लिश मध्ये उत्तर ट्रेन मध्ये. आता पण विचारतोय तो कोणाला तरी काहीतरी शेजारच्या मुलाला. इथं पण विचारलं शेजारी आणि इथं खाली पण आहे, त्याला पण विचारलं ती कुठे गेली कुठून काय. तर आम्हाला करायची ती भेळ, पण आम्ही कांदा आणि टोमॅटोच घरी विसरलोय. आता आम्ही चाललोय पॅन्ट्रीमध्ये यांच्या, सॉरी किचन पॅन्ट्रीमध्ये. ठीक आहे, आम्हाला करायची भेळ, आम्ही कांदा आणि टोमॅटोच विसरलोय. आता आम्ही चाललोय त्यांच्या किचनच्या पॅन्ट्रीमध्ये. बघू कांदा टोमॅटो भेटतंय का नाही. भेळीसाठी जुगाड चाललाय. जवळजवळ 7 डबे पास करून आलोय आम्ही किचनमध्ये. आत्ता वाजले 8:30 आणि आम्हाला करायची ती भेळ, पण आम्ही टमाटो कांदाच नाही आणला. तर त्यासाठी आम्ही चाललोय किचन पॅन्ट्रीमध्ये ट्रेनच्या. तर बघू भेटतोय का नाही. गाईज आम्ही ट्रेनमध्ये आम्ही भेळ बनवलेली आहे. आणि बघा काय करतोय, दाल खिचडी. हा त्याने खाऊन टाकली आणि दही पण खातोय. माणूस का ट्रेनच्या पाया पडते, येडा दिसतोय जरा. नाही दारू पिलेला वाटतं. सो हॅलो, गुड मॉर्निंग. आता आम्ही आमच्या फायनल लोकेशनला पोहोचले, म्हणजेच कोइंबतूर, तमिळनाडू. आता स्टेशनवर पोहोचलो आम्ही. काय म्हणजे आज काही एक्सप्लोर करणार तुम्हाला पुढे समजेल. चला आता ट्रेन थांबली आहे, स्लो झाली म्हणजे आपलं लोकेशन आलेलं आहे. उतरले आता आम्ही स्टेशनवर कोइंबतूरच्या आणि चाललोय. आता आम्ही चाललोय गांधीपुरमला. आम्हाला अजून गाडीच मिळाली नाही. 3 किलोमीटर आहे आणि इथले ऑटोवाले सांगतात 200 रुपये. आता आम्ही ऑटोत चाललोय. हा नाही काय नाही. ही रूम आम्ही बुकिंग केलेली आहे 3 दिवसासाठी. काय आता आम्ही चाललो आहे आदियोगीला, ईशा फाउंडेशनला. किती आहे ते
बसमध्ये जाणार आहे. इथून 30 किलोमीटर आहे. आम्ही इथे रूम घेतली आहे ना, इथे रूम घेतली आम्ही. ती आमच्या म्हणजे आम्हाला बस स्टॉपला जायला जवळ येते रूम. इथून आम्हाला बस आहे, त्याच्यामुळे आम्ही फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरच रूम घेतलेली आहे. चला मग पाहूया कसं आहे आदियोगी. ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आता आम्ही थांबणार आहे कुठेतरी नाश्ता करायला आणि मग जाणार आहे. हे बघा साड्यांचं किती मोठं स्टोर आहे. आता नाव तर काय मला समजलं नाही त्याच्यावर काय लिहिलेलं आहे ते, पण पहा किती मोठं शोरूम आहे. शिव टेक्सटाईल आहे. इकडून नाव दिसलं बघा. दिवाळीचं ऑफर लावलेलं दिसतं, आकाशात दिले त्याच्यामुळे. इथं कोणतं तरी देवीचं मंदिर आहे. कोणत्या देवीचं मंदिर आहे काय माहिती. इथं आले आम्ही नाश्ता करायला. खूप लेट झाले आम्हाला. आता शांच्या आंघोळ्या झाल्यात आणि नाश्ता करून आदियोगीला जाणार. नाही तुला काय खायचं? इडली? अन्नाच झालाय ना तू पक्का. ए अण्णा तुला काय घ्यायचं? गेलेली अण्णा काय घ्यायचं? डोसा म्हणजे डोसा. काय खायचं ते काय कळलं. ह्याला इडली घ्या बरं का. ह्याला इडली घ्या. ह्या अण्णाला इडली घ्या. लॉंग लाईफ लॉंग. कोणाला हे रीड करता येते त्यांनी बघा आणि सांगा. आपण फिरतोय आता आपलं हे गल्ली माहित झाली. हा आणि याची फेवरेट इडली आलेली आहे अशी केळीच्या पानावर. साऊथ साईडला आल्यानंतर हे असंच असतं ट्रेडिशनल. आणि चटणी आता इथे बघ. चटणी दोन्ही पण चटण्या. कसं खातो इडली छान आहे का? त्यांनी मागवलाय मसाला डोसा. इडली आली पण मसाला डोसा नाही आला अजून, त्याच्यामुळे बसलाय. आता डोसा सुद्धा आलाय. हा मसाला डोसा. डोसा टेस्टी खूप चांगली इडली चटणी तर खूप भारी आहे. पण आरवचं खूप आरवला एवढा कांदा नव्हता. अरे माझं कांदा तर बघा किती आहे. बापरे त्यांना वाटलं तो ऑनियन वाव किती फ्रेश आणि वास पण किती छान. आणि शिवाय कळ्यांचं सुद्धा आहे आणि ह्याचं सुद्धा आहे. ह्याचं पण किती छान कळ्या आहेत. वाव बाय. आता आम्ही बसमध्ये बसतो ईशा फाउंडेशनच्या. इकडे ते दोघं मागं बसतात. इकडे आहे ना लेडीज पुढे आणि जेंट्स मागे असतात. आपल्या इकडं असला रूल नाही लागू. मग काय आपल्या इकडचे रूल लय डेंजर आहेत. हो ना. नाही आणि आणायला बसायचे सीटवर आणि मला काही बसवून देत नाही येतो. चला आता आम्ही चाललो आहे ईशा फाउंडेशन आदियोगीला. इथून आदियोगी 30 किलोमीटर आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की तिथं तो जो शंकराचा स्टॅच्यू आहे आदियोगीचा तो कसा आहे आणि किती सुंदर आहे. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आणि जर तुम्हाला अशी ट्रिप करायची असेल तर ब्लॉग बघा, मग तुम्हाला सोपी जाईल ट्रिप करायला. हा आहे गांधीपुरमचा बस स्टॉप. पहिल्यांदा ईशा फाउंडेशनला जायच्या वेळेस इथे यायचं. कोयंबतूरपासून डायरेक्ट रिक्षा असते. रिक्षा आपल्याला गांधीपुरमला सोडते बस स्टँडवर आणि मग बस स्टँडमधून इथे गाडी करायची ईशा फाउंडेशनची. इकडे एवढे ट्रॉफिक नसतं पण आहे ना. इथे छोटे छोटे मंदिरासारखे सांगतो आहे ना. फायनली आम्ही आता 5 मिनिट
सुंदर एरिया आहे आणि अख्खा ग्रीन नेचरने भरलेला आहे. नेचर मध्ये डोंगराच्या हो मधोमधच आहे, लय भारी आहे. वातावरण पण एकदम असं ऊन नाहीये. वातावरण पण खूप छान आहे. आता आम्ही चाललोय पुढे. डोंगर बघा, नंदीला असे नंदी घेऊन जातात. आता पहिलं बैल इथं विजिट करायला कोणते कोणते प्लेसेस बघा, त्यात आपण पाहू. फायनली बघा बॅक साईड बघा आदियोगीची. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आदियोगीला. बॅक साईड पहा, आता फ्रंट साईड पण तुम्हाला दाखवते. गर्दी बघा आणि ढग सगळे उतरलेत खाली आणि मूर्ती पहा कशी दिसते. वाव. आले बाबा परत. हे पहा आदियोगीची फ्रंट साईड. ओम नमः शिवाय. किती सुंदर दिसते पहा मूर्ती. आणि समोर पाहिल्यानंतर तर इतकं मन प्रसन्न झालं. आणि फोटोमध्ये पाहण्यापेक्षा रियालिटीमध्ये इतकी उंच मूर्ती आहे नाही. वाव, खूपच सुंदर आहे. तुला कसं वाटलं पाहून? तुला कसं वाटलं पाहून? तुम्हाला कसं वाटलं? खूपच सुंदर आहे. आणि असे ढग असे सगळे उतरलेत असं मूर्तीवर असं दिसतंय. वाव, मन खूप प्रसन्न झालं. आणि गर्दी बघा. काय कोण आहे? विचारलोय. काय 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 तुझ्याकडे? पण कोण येणार आहे? कोणाला घेऊन येणार आहे? आणि ही पण येणार आहे का? येईल ना, येईल लवकरच येईल मी. आता अंधार पडलेला आहे, आता लाईट शो आहे. आता मी तुम्हाला राऊंड फिरून दाखवते. आणि इथं कसलं क्लाउड झालेलं आहे. मूर्ती तर बघा एवढी उंच आहे की पाहिला खूप उंच असं हे करावं लागते. आता मी राऊंड मारते. गर्दी तर इतकी आहे. मी तुम्हाला सकाळी बॅक आणि फ्रंट साईड दाखवते. थोड्याच वेळात आता लाईट शो चालू होईल आणि त्याच्यासाठी गर्दी बघा तुम्ही. आता इकडे बघा कसा सेल्फी चाललाय. गर्दी बापरे ना देवीला. नुसते फोटो सेक्शन चाललेत. आणि पाऊस पडून गेलाय बघा वल्ला. सारखाच पाऊस येतो इथे. डोंगर जवळच आहे त्याच्यामुळे सारखाच पाऊस येते. अरे तू काय करतोय? आरवणी घातले तिथे रुद्राक्षाच्या माळा मिळालेली. आणि तुझा आदियोगीचा टी शर्ट दाखव ना कसा आहे. कसा आहे आदियोगी हे पहा. इकडे बघ. तुझा दाखव. तुझा आदियोगी आदियोगी दाखव. आदियोगी कसं वाटलं तुला बाळा? आणि तुला काय मिळालंय ते? हो गर्दी झाली लाईट शो साठी. इथं होम होता, इथं खूप गर्दी होऊन चाललाय. Over 15,000 years ago, a being appeared
in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some movement, he danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witness only 7 seekers remained, as they could not tear themselves away from him. In this magnificent state of yoga, many mysteries of the created and the uncreated cascaded upon his unbridled wild hair. It was a vision of the very core of the cosmos in all its profundity and magnificence, a vision of the unfathomable mysteries of the universe, a most overwhelming vision the sages and Devi Parvati had ever witnessed. Devi Parvati, seeing Adiyogi reveling in ecstatic states, said,
I want to have what you have. Show me the way. Adiyogi absorbed her and made her a part of himself, and hence he is the Ardhanari, the ideal man, where one half of him is woman. He transmitted the profound science of yoga in its full depth and dimension. Ecstasies of one's interiority. Mahadevaya Namaha, Mahadevaya Namaha, Mahadevaya Namaha. Yoga Yoga Yogeshwaraya, Bhuta Bhuta Bhuteshwaraya. This spectacular being is Mahadevaya Namaha.
Seven sages, the Saptarishis, took the sacred science of yoga in all its forms to human habitations across the planet, which turned into crucibles of civilization. आदियोगीचा लाईट शो कसा होता तो नक्की सांगा आणि नक्की ब्लॉग बघा, खूप छान आहे. कोण जर आदियोगीला गेलं नसेल तर तो ते घरी बसून हा ब्लॉग बघा. किती सुंदर असं अर्धनारेश्वर वगैरे आणि किती सुंदर सुंदर होते त्याच्यामध्ये. त्यांनी शंकराच्या जे आदियोगीचे जे मूर्ती आहे त्याला काय काय इतकं सुंदर सुंदर लाईट्स केलेले आहेत ना, खूप छान. आम्हाला ते खूपच आवडलं. हो, आणि तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा, एंडमध्ये तुम्हाला खूप आवडेल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजचा आमचा दिवस असा खूप छान गेला आहे. पूर्ण आम्ही ईशा फाउंडेशन बघितलं, त्यातलं काय म्हणजे कोणती कोणती आतमध्ये येते मंदिरं आहेत ती पण पाहिली. मंदिरं पण आम्ही त्याचा ब्लॉग नाही टाकू शकलो कारण तिथं मोबाईलच अलाउड होते, पण खूप छान. आणि पूर्ण ईशा फाउंडेशनला नक्की व्हिजिट करा, खूप सुंदर आहे, खूप भारी आहे. मस्ट ट्राय टुरिस्ट प्लेस आहे स्पॉट. चला आजचा आमचा असा डे होता. आम्ही आता ब्लॉग इथे सेंड करतो. बाय बाय. आदियोगी दिव्य दर्शन असं त्याला म्हणतात. तो आहे ना असा लेझर शो असतो, लेझरद्वारे वगैरे नाही का दाखवतात सगळं. खूप छान होतं. चला बाय बाय.